फॅमिली भेटली आहे. आमचे व्हिडिओज बघतात. व्हिडिओज बघतो. कसे वाटतात? चांगले है ना? किती छान वाटतायत बघा. वय ना. हा छान वाटतंय. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमाधन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. स्वीटीला बघा. हे स्वीटी चल चल लवकर. इथं पप्पा बसलेत, टेन्शन मध्ये पप्पा. इथं मम्मी कपडे धुतीये. अच्छे से धो कपडे. तुमची लवकर आहे ना, तुमचे कपडे आज चांगले धुते ना मी. इथं वहिनी भाकर बनवते. कोणची भाजी आहे? शेपू. शेपूची भाजी, अजून भाकर. चाय है का मला? इस गरीब को चाय है क्या? नहीं नशीब हाय, थोडा आहे. मम्मी चाय सोबत काय मला? तुला नाही माहिती का? का का नाही माहिती? तिथं म्हणतो, ए म्हणतो काय झालं म्हणतो, ए बाबू काय काय खाल्लंय तिला चांगलं विचारतील. सोबत काय असतंय विचार तिला. तिला बोलायला आलं असतं तर विचारलं असतं तिला सगळ्यात आधी. चाय सोबत द्या काय हाय काय नाही. बाई चाय मिळाली आपल्याला फायनली. अजून स्वीटी आली आहे बिस्किट खायला. नाहीतर तिच्या पण दिवसाची सकाळ नाही होणार जोपर्यंत हिला मी बिस्किट नाही देत. काय आला? हो मग तिला बिस्किट पाहिजे. जी लाड पडते. हे बापरे स्वीटी इथं आली. दादाने आवाज दिला ना लगेच इथं आली. या 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 तुमचीच कमी होती. या म्हणते, हे म्हणते चालली शिकुटी खायला चालली. तर आता माझी आंघोळ झाली, मी रेडी झालोय. मम्मी पण कामाला गेलीये, पप्पा पण कामाला गेलेत. आता बसलोय जेवायला. भात, अजून बटाटा वांगचं कालवण, अजून कुरकुरे. अजून माझ्या पाठी स्वीटी आहे. स्वीटीला कुरकुरे पाहिजे. कुरकुरे कुरकुरे. तर आता फटाफट जेवूया, अजून जाऊया आपण व्हिडिओ बनवायला. आता आम्ही व्हिडिओ बनवायला आलोय. अक्षय, अजून मी, अजून हे आमचे फॅमिली भेटली आहे. आमचे व्हिडिओज बघतात. व्हिडिओज बघतो. कसे वाटतात? चांगले है ना? चांगले भारी आहे तुमचे. हा, असेच सपोर्ट करत राहा आम्हाला. अजून खूप आनंद वाटतो की भाई आम्हाला म्हणजे नाही का लोक ओळखतायत, म्हणजे आमची व्हिडिओ लोकांना आवडतीये अजून. हा, त्यामुळेच सबस्क्राईब करायला सांगा. लाईक करा आणि लाईक पण करा. आम्ही फॉलो पण केलाय तुम्हाला. थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही दिसतच नाही कधी. हो मग काय सबस्क्राईब करतो तू, काय लाईक करतो? नाही म्हणजे इथं असं. अच्छा इथं. अरे बाळा बिझी असतो मी कामात खूप. आता तुम्ही युट्यूब वरती येणार, तिघ युट्यूब वर येणार. ते माझं ब्लॉगिंग चॅनल आहे, सबस्क्राईब करा. ठीक आहे. नाव शिंदे धमा ब्लॉग्स. तेच आहे ना. हा. तर भाई आता माझा अजून एक टेक आहे. तर इथे एक म्हणजे चांगलं छोटस घर आहे. तिथे एक कॉन्सेप्ट आहे भारी ना. मस्त छोटासा एक बेड आहे. मज्जानी लाईफ, लक्झरी लाईफ. मस्त आहे, पण पावसात वाट लागत असं. हा ना. तर भाई इथं विचारायचंय की कोणाचं आहे काय, कसं परमिशन घेऊन बनवलेली बेटर वाटेल नाही का. उगाच इश्यू नको, कारण इथं कोणच नाही दिसत आहे. करूया, करून टाकूया शूट. इथं कोणच नाही ज्याचं आहे. कोणाचे पैसे ठेवलेले असतील आपल्यावरती यायचं. आहे का इथे? पण नाही. आहे का इथे? तो काका आतमध्ये झोपलाय. तो काका आतमध्ये एक झोपलाय. आमचा व्हिडिओ बनवून झालाय. मी आलोय बँड्राला. धीरजचा फोन आला. धीरजला शूज घ्यायचे होते म्हणून धीरज बोलला एक काम करूया, लिंकिंग रोड वर तू घेतोस ना शूज, तर आपण तिथंच जाऊया. तर भाई काय बोलतो? काय भाई तू एवढा लेट आलाय? अरे यार ट्रॅफिक भाई एवढी होती ना काय सांगू. खूप म्हणजे खूप रात्रीची ट्रॅफिक होती, त्यामुळे मला उशीर झाला. नाहीतर लवकरच आलो असतो मी. आता शूजच्या शॉप मध्ये आलोय, जिथून मी दर टायमाला शूज घेतो ना त्या शॉप मध्ये आलोय. धीरज बोलला की मला असे शूज पाहिजेत की फॉर्मल वरती पण जायला पाहिजे आणि डेली कॅज्युअल जे आहे ना त्याच्यावरती पण जायला पाहिजे. आता एअर नाईकी बघतोय त्याला. भाई अजून दुसरे पण दाखव शूज, कसे काय चांगले दाखव की अशा माणसाला सूट व्हायला पाहिजे. ही मास्टर कॉपी आहे.
वेगवेगळे शूज ट्राय करून बघतोय कोणतं चांगलं वाटतं याला. बघ हाय बरोबर नाशील नाही तर काय वाटतंय तुला? हा नाही काय वाटतंय तुला? तू सांग ना भाई तुला कसं दिसतोय? मला पण ठीक वाटतंय. हा ठीक वाटतंय. टाईट तर नाही होते ना आतमध्ये जास्त तुला? ये जरा खालती या शाहरुख खान सारखी वॉक कर जरा. अरे मला वेगवेगळे आहे. हा मग ह्याचा या शूजची भीती माहिती का ब्लॅक वालीची काय? हे जे सोल आहेत ना ते असं निघून जातात ना तीच भीती आहे. काय तर तसे चांगले शूज आहेत. आहे आता धीरज बोलतोय आपण ना तुम्ही जे एअर नायकी घेतले होते ना व्हाईट वाले ते ट्राय करूया. कारण हे जे एअर नायकी आहेत ना ते सगळ्यांवरती जातात अजून खूप म्हणजे खूप भाई छान दिसतं. त्यामुळे मी बोललो की एअर नायकी घे. कसा हा लग्नाला पण जाणार आहे ना अजून काल जे कपडे घेतले त्याला त्या कॉम्बोच्या खालती हे व्हाईट शूज घालेल तर अजून बेस्ट वाटेल. अजून हा बोलतोय की भाई ते थोडं जड जड वाटतंय हे ते. मी बोललो अरे भाई तू ट्राय नाही करणार घालणार नाही तर कसं कळेल? कधी ट्रायच नाही करणार तर म्हणून तुला असं वाटतंय की भाई बरोबर नाही. तू ट्राय कर तुला आवडेल. मग किती छान वाटतायत बघा. वय ना बघ इथे बघ. हा छान वाटतंय. भाई धीरजला शूज पण घेतले चांगले शूज घेतले. एअरफोर्स नायकी नाही घेतले एक वेगळा चांगला शूज घेतला एकदम डिसेंट व्हाईट मध्ये. कसा वाटला तो शूज? भारी वाटला. आणि शूज घेतलाय अजून काय काय घेतलंय? हा शूज टी शर्ट आणि सॉक्स घेतलेत. आलंय चिकन चिल्ली ड्राय. अजून सेजवानच मागवली आहे तर सेजवान खाऊया आणि जाऊया घरी. हा. कामाला जायचं. हा धीरज बोलला खाऊया आणि जाऊया घरी कारण त्याला सकाळी लवकर कामाला जायचं. माझं काय मी आरामशीर उठू शकतो पण हा कामाधंद्याचा माणूस आहे. आमचं जेवण वगैरे सगळं झालंय. मी आता जस्ट घरी आलोय. धीरज पण गेलाय घरी. चला मग मित्रांनो व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.